क्रिसमस नंतर आता नवीन वर्षाच्या स्वागतासाठी नागरिक सज्ज झाले आहेत। त्यासाठी अनेकांनी जय्यत तयारी केली आहे। सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी व नववर्षाचे स्वागत करण्यासाठी मंगळवारी रात्री पुणेकर मोठ्या संख्येने रस्त्यावर गर्दी करणार आहेत। त्यासाठी पुणे पोलिसांकडूनही अचूक नियोजन करण्यात आलं आहे। पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी या संदर्भात माहिती दिली आहे। पण आवश्यक नियोजन करण्यात आलेले आहे। एकूण 17 स्पॉट शहराचे आहे, वेगवेगळे भागात जे गर्दीचे ठिकाण 31 तारीखला रात्री असते त्या सर्व गर्दीचे ठिकाण योग्य बंदोबस्त लावण्यात आलेली आहे। एकूण स्पेशल 23 ड्रंक अँड ड्रायव्हिंग पॉइंट्स आयडेंटिफाई करण्यात आलेली आहे आणि अत्यंत इंटेन्सिव्ह रीत्याने ड्रंक अँड ड्राईव्ह विरुद्ध कारवाई करण्यात येईल। जे काही अप्रॉक्सिमेटली शहरात 40 ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी इव्हेंट्सची आयोजनाबद्दलची अर्ज माहिती आमच्याकडे प्राप्त झालेली आहे। त्यांना योग्य नियमाचे अधीन राहून त्यांना परवानगी देण्यात आलेली आहे। कोणताही प्रकारचे व्हायलेशन हॉटेल्स आणि पब्स कडून होऊ नये यासाठी त्यांना सूचना पण देण्यात आलेली आहे। वेळ जे 5 वाजेपर्यंत आहे त्याचे पालन, त्याचबरोबर जुवेनाइल्सला अल्कोहोल सर्व न करणे किंवा ड्रंक अँड ड्राईव्ह तिथून निघणारा ते ड्रंक अँड ड्राईव्ह नाही करतील त्याबद्दल सूचना। कोणताही आपत्तीजनक वस्तूचे वापर जसे ड्रग्स इत्यादीचे वापर होणार नाही यासाठी त्यांना योग्य सूचना देण्यात आलेली आहे आणि एकंदरीत पब्स आणि त्या परिसरात डिसिप्लिन मेंटेन करायसाठी त्यांना सूचना देण्यात आलेली आहे। कोणताही प्रकारची एबेरेशन यामध्ये पब्स कडून होईल तर अत्यंत सक्तीने कारवाई त्यांच्या विरुद्ध करण्यात येईल। फॉर एक्झाम्पल आपल्याला माहिती असतील 2-4 दिवसापूर्वी एका पबनी 3 वाजेपर्यंत आम्ही पब चालवत आहे अशा प्रकारचे ऍडव्हर्टिजमेंट त्यांनी केली होती आणि तशामुळे ते खरं तर ग्राहकांना दिशाभूल करणारी आहे आणि जर चालवत असतील तर ते कायद्याच्या विरुद्ध आहे आणि ते जर फक्त ग्राहकांना प्रलोभित करायसाठी करत असतील तर ते जे गेस्ट आहे त्याचे चीटिंगचे प्रकार आहे। अशा प्रकारची घटना समोर आल्यानंतर अत्यंत कडक कारवाई त्या बारवर करण्यात आलेली आहे आणि एकंदरीत त्या ज्या मॉलमध्ये ते बार आहे त्या मॉल मालकांना पण आम्ही नोटीस इश्यू केलेली आहे की त्यांच्याकडे जर 1:30 वाजेपर्यंत परवानगी आहे तर त्यांचे टेनेंट कसे अशा प्रकारचे करत होते आणि त्यांचे सीसीटीव्ही का बंद करण्यात आली होती अशा प्रकारचे अत्यंत बारकाईने पोलीस या प्रकरण हँडल करत आहे। पब्स आणि बार्स किंवा इतर कोणताही लायसन्स होल्डर्स चे नियमाचे कोणत्याही प्रकारचे उल्लंघन होणार नाही अशी प्रकारची योग्य आणि कडक सूचना सर्वांना देण्यात आलेली आहे। 31 डिसेंबर साठी एकूण अंदाजन 3000 पोलीस अधिकारी कर्मचारी बंदोबस्तासाठी नेमण्यात आलेले आहेत। त्याच व्यतिरिक्त अंदाजन 700 वाहतूकचे कर्मचारी 31 तारीखला पूर्ण रात्री वेगवेगळे ठिकाणी बंदोबस्तवर म्हणजे वाहतूकचे नियोजन काही ठिकाण अत्यंत कंजेशन होऊन जाते त्याचा डिकंजेस्ट करण्याच्या दृष्टिकोनातून आणि ड्रंक अँड ड्राईव्ह, ट्रिपल सीट्स, रॅश ड्रायव्हिंग या विरुद्धचे एन्फोर्समेंट बद्दलची पण पूर्ण नियोजन करण्यात आलेली आहे। त्याच व्यतिरिक्त सीसीटीव्ही कॅमेराज ला त्या दिवशी लाईव्ह मॉनिटरिंगसाठी स्टाफ लावण्यात आलेली आहे जेणेकरून जिथे गर्दी फॉर एक्झाम्पल एमजी रोडवर लास्ट इयर जे मागचे वर्षीचे जर पाहिले तर एमजी रोडचे परिसरात मोठी कोंडी झाली होती किंवा एफसी रोडचे परिसरात कोंडी झाली होती, जेएम रोडचे परिसरात कोंडी झाली होती। अशा जे मागचे वर्षी जिथे कोंडी झाली होती ती प्लेसेस आयडेंटिफाय करून यावर्षी कोंडी होणार नाही यासाठी योग्य नियोजन वाहतूक शाखेकडून करण्यात आलेली आहे।